ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जागा आणि प्लस 2 कोल्हापूरच्या शिरोळ आणि हातकलंगले अशा मिळून 59 जागा ज्या आहेत त्या आता जिंकलेल्या आहेत। अजून काउंटिंग काही जागांचा सुरू आहे। म्हणजे मला वाटतं 82 मधून 60 जागा येतात शिवसेनेच्या। मला वाटतं हा प्रचंड विजय जो आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलं गेल्या 2.5 वर्षांमध्ये त्याची आज प्रचिती येते। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी असतील आणि मोदीजींची साथ असेल म्हणून आज प्रचंड लँडस्लाइड विक्ट्री ज्याला आपण म्हणतो असं लँडस्लाइड विक्ट्री महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते। सगळ्या महाविकास आघाडीच्या एकत्र जरी गोळाबेरीज केली तरी शिवसेनेच्या जागेच्या इतके पोहोचू शकत नाही। जे काम सरकारच्या माध्यमाने महायुतीच्या माध्यमाने झालं या महाराष्ट्रामध्ये त्याची आज प्रचिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। लोकांनी जे आहे फक्त आणि फक्त कामाला प्राधान्य, डेव्हलपमेंटला प्राधान्य। आज अंबरनाथ 140 हा विधानसभा क्षेत्र मोठ्या संख्येने बालाजी किनीकर इथे चौथ्यांदा एक भूतो न भविष्य अशा मताधिक्याने ते आज निवडून आले आणि सर्व लाडक्या बहिणींचं, व्यापाऱ्यांचं, सर्व कष्टकऱ्यांचं
आशीर्वाद आज बालाजी किनीकरांना भेटलेला आहे. महाराष्ट्रामध्ये देखील तुमची सर्वात जास्त प्रमाणे आमदार निवडून आलेले काय सांगणार? महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी, एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा यांचा जो निकाल या ठिकाणी जनतेने जो त्यांना कौल दिलेला आहे हा खूप प्रचंड मताधिक्याने त्यांना निवडून दिलेला आहे. आणि काही लोक गद्दार बोलत होते, काही बाप चोरले बोलत होते, पण आज खरी शिवसेना ही काय आहे ही जनतेने त्यांना दाखवून दिलेलं आहे. आज आमचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर हे चौथ्यांदा प्रचंड बहुमताने विजय झाले आहेत. हा जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास आणि त्यांचं प्रेम आहे. तसेच आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जे लाडक्या बहिणींची काळजी घेतली आणि आमचे खासदार जे सातत्याने आमच्या मतदारसंघामध्ये काम करत असतात आणि तसेच आमचे लोकप्रिय आमदार जे हात दाखवा गाडी थांबवा असे आमचे जमिनीवरचे आमदार जे कधी सकाळी 8:30ला फोन करा 9ला करा ते आमच्यासाठी उपस्थित राहतात. आमच्या सर्व जनतेमध्ये कुठलीही समस्या असो, शिक्षणाची वैद्यकीय मदत असो किंवा मुलांच्या शिक्षणाची असो, गोरगरिबांना कुठलीही मदत असेल तर आमचे आमदार साहेब एकदम तत्पर उभे असतात. त्यामुळे हे जनतेने जे प्रेम दिलेलं आहे आमदार साहेबांवरती, जे मतदान दिलेलं आहे हे आमच्या महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी साहेब यांनी जे कार्य केलेलं आहे ह्याचे हे सर्व मिळून हे आम्हाला श्रेय मिळालेलं आहे. आमदार साहेबांना जे मतदान झालं आहे भरघोस हे जनतेचं प्रेम आणि आशीर्वादाचं मतदान आहे. आमचे मुख्यमंत्री लाडके एकनाथजी शिंदेच असतील, कारण आमच्या शिंदे साहेबांनी जे कार्य केलेलं आहे म्हणजे योजना ज्या राबवल्या आहेत म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये योजना आणल्या की आत्तापर्यंत कुठल्याच सरकारने महिलांना जे अकाउंटमध्ये पैसे दिले नव्हते किंवा त्यांच्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी लाडकी लेक असेल, लाडकी बहीण असेल, असे विविध महिलांसाठी जे प्राधान्य दिलं आहे हे आमचे एकनाथजी शिंदेसाहेब सर्व लाडक्या बहिणींचे लाडके मुख्यमंत्री म्हणून पुन्हा मुख्यमंत्री बनतील. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.